नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सत्रात आपण एल-टी स्पाइस वापरून सिंपल इलेक्ट्रॉनिक आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या सिम्युलेशनचा शोध घेणार आहोत. हे सिंपल इलेक्ट्रॉनिक सर्किट अल्टरनेटिंग करंट डायरेक्ट करंटमध्ये रूपांतरित करते आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किट इनपुट व्होल्टेज वाढवू किंवा कमी करू शकते. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून फुल वेव्ह रेक्टिफायर तयार करणे आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून चॉपर सर्किट तयार करणे. रेक्टिफायर्सचा परिचय. एक रेक्टिफायर इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे ज्यामध्ये एक किंवा जास्त डिओड्स असतात जे करंटचा फ्लो फक्त एकाच डायरेक्शनकडे जाऊ देतात. ते बेसिकली ऑल्टरनेटिंग करंट डायरेक्ट करंटमध्ये रूपांतरित करतात. आता आपण विविध प्रकारचे रेक्टिफायर्स पाहूया. ते पुढील प्रमाणे आहेत: हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. आता आपण यापैकी प्रत्येक तपशीलवार पाहूया. हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर हा रेक्टिफायरचा सर्वात साधा प्रकार आहे आणि त्यामध्ये एक सिंगल डिओड, एक एसी सोर्स आणि एक लोड रेझिस्टर सामील असतो. फुल वेव्ह रेक्टिफायर इनपुट एसी वेव्ह फॉर्मचे दोन्ही हाफ रेक्टिफाय करतो, ज्यामुळे हाफ वेव्ह रेक्टिफायर्सच्या तुलनेत एक अधिक स्मूथ डीसी आउटपुट मिळण्याचा परिणाम होतो. फुल वेव्ह रेक्टिफायर्सचे दोन मुख्य प्रकार आहेत: सेंटर टॅप्ड आणि ब्रिज रेक्टिफायर्स. आता आपण पाहूया चॉपर सर्किट म्हणजे काय असतात. चॉपर सर्किट, ज्यांना डीसी टू डीसी कन्व्हर्टर किंवा स्विच मोड पॉवर सप्लायर्स असेही ओळखले जाते, ते इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात जे डीसी व्होल्टेजचे एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे कन्व्हर्जन नियंत्रित आणि नियमित करण्यासाठी वापरले जातात. चॉपर सर्किटचे प्रकार: स्टेप डाऊन चॉपर किंवा बक इन्व्हर्टर आणि स्टेप अप चॉपर किंवा बूस्ट इन्व्हर्टर. आता आपण यापैकी प्रत्येक तपशीलवार पाहूया. स्टेप डाऊन चॉपर. बक इन्व्हर्टरमध्ये इनपुट व्होल्टेजपेक्षा आउटपुट व्होल्टेज कमी असते. स्टेप अप चॉपर. बूस्ट कन्व्हर्टर आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेजपेक्षा वर वाढवतो. पुढे आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून सिंपल इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किटचे कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला खालील साधने आणि उपकरणे आवश्यक असतील, जसे पर्सनल कम्प्युटर आणि पर्सनल कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेले सिम्युलेशन सॉफ्टवेअर. आता आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून फुल वेव्ह रेक्टिफायर तयार करूया. प्रथम पीसीमध्ये प्री इन्स्टॉल केलेले सिम्युलेशन सॉफ्टवेअर ओपन करा. नवीन फाईल निर्माण करण्यासाठी न्यू स्कीमॅटिकवर क्लिक करा. आता आपण फुल वेव्ह रेक्टिफायरच्या कन्स्ट्रक्शनसाठी आवश्यक असलेले कॉम्पोनंट्स प्लेस करूया. त्यासाठी आपल्याला इंडक्टर्स, डिओड, रेझिस्टर्स आणि एक व्होल्टेज सोर्स आवश्यक आहे. स्कीमॅटिकवर कॉम्पोनंट प्लेस करण्यासाठी मेन्यू बारवर कॉम्पोनंट सिलेक्ट करा. टिप: कॉम्पोनंट प्लेस करण्यासाठी तुम्ही कीबोर्डवर पी टाईप करू शकता. सर्व बॉक्समध्ये व्होल्टेज टाईप करा आणि प्लेस द कॉम्पोनंट्स ऑन द स्कीमॅटिकवर क्लिक करा. पुढे कॉम्पोनंट बॉक्समध्ये इंडक्टर्ससाठी सर्च करा. त्यासाठी इंडक्टर टाईप करा आणि ते स्कीमॅटिकवर प्लेस करा. येथे आपल्याला 3 इंडक्टर्स आवश्यक असतील, त्यामुळे या पायऱ्या पुन्हा रिपीट करा. पुढे कॉम्पोनंट्स मेन्यूमध्ये डिओडसाठी सर्च करा किंवा फक्त कीबोर्ड शॉर्टकट म्हणून डी प्रेस करा. राहिलेल्या 2 डिओड्ससाठी तसेच पुन्हा रिपीट करा. पुढे कॉम्पोनंट्स मेन्यूमध्ये रेझिस्टरसाठी सर्च करा किंवा फक्त कीबोर्ड शॉर्टकट म्हणून आर प्रेस करा. आता ग्राउंड प्लेस करा. कीबोर्डवर फक्त जी प्रेस करा आणि ते स्कीमॅटिकवर प्लेस करा. स्कीमॅटिकवर सर्व आवश्यक कॉम्पोनंट प्लेस केल्यानंतर कॉम्पोनंटच्या मधले वायरिंग सुरू करा. वायरिंगसाठी मेन्यूकडे जा आणि वायर हा ऑप्शन सिलेक्ट करा. टिप: वायरिंग शॉर्टकटसाठी वायरिंग सुरू करण्यासाठी W वर क्लिक करा. आता सर्किट डायग्राम अनुसार वायर अप करा आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. पुढे आपल्याला व्होल्टेज स्पेसिफिकेशन्स फिक्स करावे लागतील.
त्यासाठी प्रथम व्होल्टेजवर राईट क्लिक करा आणि नंतर ॲडव्हान्स्डवर क्लिक करा. इनपुट सिग्नल जनरेट करण्यासाठी साइन मोड सिलेक्ट करा. आता कॉलम भरा. येथे आपण ऑफसेट व्हॅल्यू म्हणून 0 व्होल्ट, अँप्लिट्यूड 230 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असे निवडतो. आता सिरीज रेझिस्टन्स व्हॅल्यू म्हणून 0.1 मिली ओम सिलेक्ट करा. पुढे आपल्याला इंडक्टर्स व्हॅल्यू फिक्स करावे लागतील. त्यासाठी प्रथम इंडक्टरवर राईट क्लिक करा. आता फर्स्ट इंडक्टन्स व्हॅल्यू म्हणून 1 मिली हेनरी असे फिक्स करा आणि ओकेवर क्लिक करा. आता पुन्हा सेकंड इंडक्टरवर राईट क्लिक करा आणि त्याचे व्हॅल्यू 40 मायक्रो हेनरी असे फिक्स करा आणि ओकेवर क्लिक करा. इंडक्टरवर राईट क्लिक करा आणि त्याचे व्हॅल्यू 40 मायक्रो हेनरी असे फिक्स करा आणि ओकेवर क्लिक करा. पुढे आपल्याला रेझिस्टन्स व्हॅल्यू फिक्स करावी लागेल. त्यासाठी प्रथम रेझिस्टरवर राईट क्लिक करा. आता पहिले रेझिस्टर व्हॅल्यू म्हणून 10 किलो ओहम असे फिक्स करा आणि ओकेवर क्लिक करा. आता आपण डिओड स्पेसिफिकेशन फिक्स करणे गरजेचे. त्यासाठी प्रथम डिओडवर राईट क्लिक करा आणि पिक ए न्यू डिओड ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर एक ड्रॉप डाऊन लिस्ट दिसून येईल आणि लिस्टमधून डिओड 1N4148 सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. पुढच्या डिओडसाठी देखील तसेच पुन्हा रिपीट करा. आता आपल्याला कपलिंग कोएफिशियंट स्पेसिफाय करणे गरजेचे. त्यासाठी प्रथम एडिट ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर स्पाइस डायरेक्टिव्ह सिलेक्ट करा. नंतर KL1, L2, L3, 1 टाईप करा, जेथे K हा कपलिंग कोएफिशियंट आहे. L1, L2 आणि L3 हे इंडिकेटर्स लेबल आहेत. 1 कपलिंग कोएफिशियंटचे व्हॅल्यू दर्शवते. सर्किट टेस्ट करण्यापूर्वी खात्री करा की सर्व कनेक्शन्स करेक्ट आहेत. आता आपण सर्किट टेस्ट करूया. टेस्टिंगसाठी प्रथम आपल्याला सिम्युलेशनचा काळ निश्चित करणे गरजेचे. त्यासाठी प्रथम कॉन्फिगर अनालिसिस आयकॉनवर क्लिक करा किंवा कीबोर्ड शॉर्टकट म्हणून A प्रेस करा. एक डायलॉग बॉक्स दिसून येईल. त्यामध्ये ट्रान्झिएंट सिलेक्ट करा आणि स्टॉप टाईम टाईप करा. येथे आपण 5 सायकल्स पाहण्यासाठी स्टॉप टाईम 0.2 असा सेट करतो. म्हणजे नंबर ऑफ सायकल्स भागिले फ्रिक्वेन्सी हे स्टॉप टाईमच्या समान असते. आता आपण सिम्युलेशन रन करू शकतो. त्यासाठी रन आयकॉन प्रेस करा किंवा कीबोर्ड शॉर्टकट म्हणून Alt+R प्रेस करा. आता आपण इनपुट आणि आउटपुट वेव्ह फॉर्म्स प्लॉट करू शकतो. इनपुट वेव्ह फॉर्म प्लॉटिंग करण्यासाठी इनपुट व्होल्टेजला कनेक्ट करणाऱ्या वायरवर कर्सर प्लेस करा. इनपुट वेव्ह फॉर्म प्लॉट होत आहे. आता आपण आउटपुट वेव्ह फॉर्म एका सेपरेट प्लॉट प्लॅनवर प्लॉट करू शकतो. त्यासाठी माऊसवर राईट क्लिक करा आणि ॲड अ प्लॉट प्लॅन बिलो हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता आउटपुट वेव्ह फॉर्म प्लॉट करण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे डिओड म्हणून रेझिस्टरला कनेक्ट करणाऱ्या वायरवर क्लिक करा. आउटपुट वेव्ह फॉर्म प्लॉट होत आहे. आता आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करणार आहोत. येथे आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून एक स्टेप डाऊन चॉपर सर्किट किंवा बक कन्व्हर्टर तयार करणार आहोत. प्रथम दिलेल्या सर्किट डायग्राम अनुसार चॉपर सर्किट तयार करा. सर्व कॉम्पोनंट्स प्लेस करा आणि त्यानुसार ते वायर करा. सर्किट डायग्रामच्या अनुसार वायर करा. आता आपण सर्किटमधील प्रत्येक कॉम्पोनंटला व्हॅल्यूज असाइन करणार आहोत. इनपुट व्होल्टेज V1 बरोबर 50 व्होल्ट्स आणि ओकेवर क्लिक करा. इंडक्टन्स बरोबर 50 मायक्रो हेनरी आणि ओकेवर क्लिक करा. कॅपॅसिटन्स बरोबर 100 मायक्रोफेराड आणि ओकेवर क्लिक करा. रेझिस्टन्स बरोबर 1 ओम आणि ओकेवर क्लिक करा. पुढे आपण व्होल्टेज स्पेसिफिकेशन फिक्स करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम व्होल्टेजवर राईट क्लिक करा आणि ॲडव्हान्स्डवर क्लिक करा. पल्स मोड सिलेक्ट करा. आता कॉलम्स भरा.
इनिशियल व्होल्टेज 0 व्होल्ट असे सेट करा. व्ही ऑन व्होल्टेज बरोबर 12, कारण आपण गेट सोर्स व्होल्टेज वापरत आहोत. बहुतेक मॉसफेट 5 ते 20 व्होल्टच्या मध्ये व्होल्टेज स्वीकारू शकतात. टाइम डिले बरोबर 0. राईस आणि फॉल टाइम 1 नॅनो सेकंड असा सेट करा. टाइम ऑन बरोबर 0.3 मल्टिप्लाइड बाय 10 मायक्रोसेकंद. टाइम पिरियड बरोबर 10 मायक्रोसेकंद आणि ओकेवर क्लिक करा. आता आपण डिओड स्पेसिफिकेशन फिक्स करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम डिओडवर राईट क्लिक करा आणि पिक अ न्यू डिओड हा ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर एक ड्रॉप डाऊन लिस्ट दिसून येईल. त्या लिस्टमध्ये डिओड MBRS 1100 सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. आता आपण मॉसफेट स्पेसिफिकेशन फिक्स करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम मॉसफेटवर राईट क्लिक करा आणि पिक अ न्यू मॉसफेट हा ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर एक ड्रॉप डाऊन लिस्ट दिसून येईल. लिस्टमधून पसंतीचे मॉसफेट सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. आता आपण सर्किट टेस्ट करूया. टेस्टिंगसाठी प्रथम आपल्याला सिम्युलेशनचा काळ निश्चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम कॉन्फिगर अनालिसिस आयकॉनवर क्लिक करा किंवा कीबोर्ड शॉर्टकट म्हणून A प्रेस करा. एक डायलॉग बॉक्स दिसून येईल. त्यामध्ये ट्रान्झिएंट सिलेक्ट करा आणि स्टॉप टाइम टाईप करा. येथे आपण स्टॉप टाइम 0.15 मिलीसेकंद असा सेट करतो आणि ओकेवर क्लिक करा. आता आपण सिम्युलेशन रन करू शकतो. त्यासाठी रन आयकॉनवर क्लिक करा किंवा कीबोर्ड शॉर्टकट म्हणून Alt+R प्रेस करा. आता आपण इनपुट आणि आउटपुट वेव्ह फॉर्म्स प्लॉट करू शकतो. इनपुट वेव्ह फॉर्म प्लॉटिंग करण्यासाठी इनपुट व्होल्टेजला कनेक्ट करणाऱ्या वायरवर कर्सर प्लेस करा. इनपुट वेव्ह फॉर्म प्लॉट होत आहे. आता आपण आउटपुट वेव्ह फॉर्म एका सेपरेट प्लॉट प्लेनवर प्लॉट करू शकतो. त्यासाठी माऊसवर प्रथम राईट क्लिक करा आणि ॲड अ प्लॉट प्लेन बिलो हा ऑप्शन सिलेक्ट करा. आउटपुट वेव्ह फॉर्म प्लॉट होत आहे. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून सिंपल इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करणे, सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. लवकरच आपण पुढील सत्रामध्ये भेटूया.